नमस्कार. आता आपण आहोत किल्ले अजिंक्यतारा सातारा येथे. किल्ल्याचं भव्य असं प्रवेशद्वार. आपण पाहाल तर झावड्या बसवलेल्या आहेत. सुंदर असा प्रवेशद्वार. तर बघा किल्ले अजिंक्यतारा आणि तेथील माकड आहे तिथे. छानच सुंदर अशी एंट्री आहे. बघा आपण पाहाल फारच सुंदर कलात्मक असा दरवाजा. खरंच सुंदर, अप्रतिम. किल्ल्याच्या दरवाजातून दिसणारं सातारा शहराचं दृश्य. हे थांबा. किल्ले अजिंक्यतारा आणि तिथून दिसणारं सातारा शहराचं रूप. किल्ल्यावर असलेलं अजिंक्यतारा किल्ल्यावर असलेलं चुन्याचा घाणा. अजिंक्यतारा गडावर असलेलं पेशवेकालीन बांधकाम, विटांचं वाड्याचे अवशेष. महादेवाचं मंदिर. आहे गडदेवता मंगलाई देवी मंदिर अजिंक्यतारा. गडदेवता मंगलाई देवी, सुंदर अशी मूर्ती देवीची. किल्ले अजिंक्यतारा वास्तू येथे दिसते. प्रत्यक्ष पाहूया आपण काय अवस्था. बघा कारागृहासारखा प्रकार वाटतोय काहीतरी. काय आहे काही कल्पना नाही. आपण आहोत किल्ले अजिंक्यतारा दक्षिण दरवाजा. पाऊलवाट तुम्हाला
किल्ले अजिंक्यतारा येथील दक्षिण दरवाजाची वाट, भव्य असा राजधानीचा प्रवेशद्वार. किल्ले अजिंक्यतारा दक्षिण द्वार, दुसरं दक्षिण द्वार किल्ल्याचं. आणि तेथूनच आपण खाली पाहाल तर आपल्याला प्रथम दक्षिण द्वार दिसतं. थोडासा चढ चढल्यावर अगदी त्याच्या विरुद्ध दिशेला किल्ले अजिंक्यतारा, स्वराज्याची चौथी राजधानी. किल्ले अजिंक्यतारा येथील तळाशेजारी असलेलं दुसरं शिव मंदिर. वासोटा ट्रेक कॅम्पेनिंगसाठी आता आमची जर्नी सुरू होणार आहे. थोड्या वेळात पॅकअप होऊन आम्ही मार्गाला लागणार आहोत. खूपच थंडी होती रात्री. कोयना नदीचं पात्र सकाळचे 7:30.
आता आपण आहोत व्याघ्रगडाच्या पायथ्याशी. सुरुवात होती इथून ट्रेकिंगला. टायगर रिझर्व आहे हे. तर बघूया, पुढे जाऊया. किल्ले वासोटा येथील प्रथम लागणारे हनुमंत आणि गणपती बाप्पाचे मंदिर. जास्त नका पळू, सगळ्यात चढ आहे असा. चला, सगळं असाच आहे. आता येऊन पोहोचलोय आपण किल्ल्याच्या पायथ्याशी. समोरच आपल्याला दिसत आहेत किल्ल्याचे बुरुज आणि ध्वज. चला तर पुढे जाऊन पाहूया. किल्ल्यावरून दिसणार सुंदर असं कोयनेचं रूप. कोयना खोर. समोर जी नदी दिसते कोयना नदी, तिथे एंड पॉईंटला आमची बोट थांबली आणि हा पाहणार किल्ल्याची तटबंदी दिसू लागली, ध्वज दिसू लागला. रोहित गुड्डू समोरून येतोय. शमी हा चला. आता खरा गड चढाई पायथा गडाचा. हर हर महादेव, जय शिवराय. किल्ले वासोटा बुरुज. प्रवेशद्वार थोडं भंगलेलं आहे, पण इथेच प्रवेशद्वार होतं. आपण पाहाल या दोन बुरुजांच्या मध्ये किल्ल्याचं प्रवेशद्वार. थोडे ढासळलेले बुरुज आहेत.
थोडे भरपूरच. व्याघ्रगड वासोटा. किल्ले वासोटा हनुमंताचे मंदिर. भगवान श्री हनुमंतराय. वासोटा किल्ल्यावरील राजवाडा. राजवाड्याचे पडीक अवशेष आहेत थोडेफार. पूर्ण व्याघ्रगड पूर्ण जंगलाने वेढलेला आहे पूर्ण. पुढे 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 जायचं चला आपल्याला. पहिला इथे म्हणजे पहिले म्हणजे खूप 5-6 म्हणजे महिन्यापूर्वी इथं पहिलं जाळ असायची. पहिले तर साफसफाई नव्हती. तर आता म्हणजे जसे पर्यटक वाढायला लागले तसे तर पर्यटक साफसफाई करून त्या किल्ल्याचे मजबूत चांगली करेल म्हणजे चांगली साफसफाई करून किल्ला पाहण्याची चांगली करेल. आणि हे ताई इथं पहिली राणी गायची म्हणजे तर राज्य पहिली कायचीच नाही राजांची. तिथे एक राणी होती राज्य काय नाही इथं. तिच्या राणीचा हा राजवाडा आहे. तर तिचं नाव ताई तेने असे. 3 हा किल्ला सांभाळत होती. तिचा हा राजवाडा आहे. बाकी पर्यटन म्हणतो परत तिथे पण बुरुज आहे का रे? हां तो पूर्ण म्हणजे किल्ल्याचा बुरुज सगळं आहे आपला. किल्ला पुन्हा कड्या सगळं लोटलेलं सगळं कडायचं होतं साईडने सगळीकडे. किल्ले वासोटावरील वास्तू. समोर आहे बुरुज. टेहाळणी बुरुज. इथे आहे कोयना बॅक वॉटर. सुंदर धाटणीचं कलात्मक असं मंदिर. शिवशंभो. किल्ल्याची तटबंदी आहे. किल्ल्यावर वास्तू. बुरुज आहे. तिथून नागेश्वर सुळका दिसतोय. किल्ले वासोटा. समोर दिसणारा आहे तो सेकंड वन ना. सेकंड वन. हा जो दुसरा कडा आहे फर्स्ट अँड सेकंड तो आहे नागेश्वर सुळका. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये विविध प्रकारचे सुळके आपणास पाहायला मिळतात. कॉपी पेस्टच आहे की का? हो कॉपी पेस्ट आहे पूर्ण. बुरुज आहे. बुरुजावरून आपण एक वाट जाते. सुंदर तटबंदी आहे. प्रवेशद्वार दिसत आहे आणि इथे एक बुरुज टेहाळणी बुरुज. आता आपण जातोय किल्ल्याच्या दुसऱ्या टोकाकडे. तटबंदी आहे पूर्ण. तटबंदीवरनं आपण पाहायला निवडते अशी तटबंदी. तटबंदीचे अवशेष
आणि एक छोटासा प्रवेशद्वार आहे. रंगलेली भिंत. टेहाळी बुरुज आहे हा किल्ले वासोट्यावरचा. इकडे पाहाल तर तुम्ही रत्नागिरी जिल्ह्याची हद्द चालू होते, कोकण आणि इथे सातारा मध्यभागी असलेला हा किल्ला. सह्याद्रीच्या पर्वतरांगांचं सौंदर्य. सुंदर. घनदाट जंगलातला व्याघ्रगड. समोर पाहताय आपण नागेश्वर सुळका स्वयंभू मंदिर आहे तिथे. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज हिंदवी स्वराज्य संस्थापक भोसले कुलदीपक कुलपति अश्वपति गजपति गणपति भूपति प्रजापति अष्टवधान जागृत अष्टवधान वेष्टित अखंड लक्ष्मी अलंकृत महाप्रतापी महापराक्रमी छत्रपति शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. छत्रपति शिवाजी महाराज की
समोर बघताय जो किल्ले वासोडाचा बाबूगडा. त्याचं नावाचं वैशिष्ट्य म्हणजे असं येतं की बाबूकळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे पहिल्या काळी एक शास्त्र होतं की म्हणजे जर कोणत्या समोर बळी द्यायची मनुष्य दिली तर किल्ल्याला मजबूत येते असं एक शास्त्र होतं. हो हो नरबळी नरबळी म्हणतात. नरबळी. तशी जर बळी दिली तर किल्ल्याला मजबूत येते. समोर दिसतोय बाबूगडा, त्याच्यावरती असलेला जुना वासोटा किल्ला. एक नंबर तुमचा फोटो एकच मिनिट सर कॅमेरा पास करा खाली सगळी लाईन कोकण कड्यानंतर त्याचं छोटं रूप बाबूगडा इको पॉइंट बघितला. खूप सुंदर. एक वाक्य 3 वेळा ऐकायला येतं इको पॉइंट वर. वासोटा येथील तलाव. सोन्याचा घाणा. इंग्रजांच्या काळात होतो म्हणजे ना इंग्रजांच्या शिवकालापासून जेव्हा किल्ला बांधला म्हणजे समोर आमची बोट थांबली आहे. एकदम समोर बघाल इथे छोटंसं व्हाईटचं असं दिसतंय कोपऱ्याला, ती आमची बोट आहे आणि आम्हाला हा किल्ला उतरून जायचा आहे. इथे वासोटा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. कांदाटी नदी, येथून येते ती सोरशी नदी आणि ही खुद्द कोयना नदी, असं त्रिवेणी संगम इथे पाहायला मिळतं आपल्याला. याची खोली आहे 300 फूट. नद्यांचा 3 नद्यांचा संगम येथे पाहायला मिळतो आपल्याला. विस्तीर्ण असा जलप्रवाह. पाणीच पाणी.